केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं बारामतीमध्ये शरद मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेतील एक स्पर्धक म्हणजे लताबाई करे। नऊवारी साडी आणि डोक्यावर पदर घेऊन धावणाऱ्या 66 वर्षांच्या लताबाई करे सर्वांचंच लक्ष वेधून घेत होत्या। काही स्पर्धक धावत होते ते जिंकण्यासाठी, तर काही जणांना क्रीडा क्षेत्रातलं आपलं नाव उज्ज्वल करायचं होतं। मात्र लताबाई धावत होत्या त्या स्वतःचा संसार सावरण्यासाठी। तिथं स्पर्धेत भाग घेतल्यावर मनात इच्छा होती की आपण जास्त धाव घेतली तर आपण पहिला नंबर आला तर आपल्याला बक्षीस मिळू शकेल। या उद्देशाने मी जास्त धाव घेतली की नंबर यासाठी। जिद्दी लताबाई या स्पर्धेत नुसत्या धावल्याच नाहीत तर खुल्या गटात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला। स्पर्धेच्या एक दिवस अगोदर आजारी असणाऱ्या लताबाईंना दिसत होती ती बक्षिसाची 5,000ची रक्कम। या बक्षिसाच्या रकमेतून पतीच्या मेंदूच्या आणि हृदयविकाराच्या आजाराच्या तपासण्या करता येणं त्यांना शक्य होतं। त्यामुळेच मुलाचा विरोध डावलून लताबाईंनी स्पर्धेत भाग घेतला। समजा याच्यात भाग घेऊन आपल्याला समजा काही मदत व्हावी म्हणून अशा उद्देशाने मुलाला काही नोकरी मिळावी छोटीशी आणि त्याला राहायला घर मिळावं अशा उद्देशाने मी ते भाग घेतला। आईने स्पर्धेच्या माध्यमातून जिंकलेले 5,000 रुपये सुनील यांच्यासाठी 5 लाखाहून अधिक आहेत। आई स्पर्धेत भाग घेतला आणि पहिला क्रमांक आणला। ऐकून आनंद झाला आणि वाईट पण तेवढंच वाटलं, कारण आजारी असून ते एवढ्या थंडीच्या कडाक्यात चप्पल नसल्यामुळे पायात नसून सुद्धा पहिला क्रमांक आणला। गरिबीचे दशावतार पाहावे लागणाऱ्या करे कुटुंबियांना मिळालेलं हे बक्षीस खूपच मोलाचं आहे। त्याहूनही महत्त्वाचं आहे ते आपल्या आई आणि पत्नीचं कुटुंबावरचं प्रेम आणि गरिबीलाही हिरावून घेता आली नाही अशी जिद्द। विजय मोरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, बारामती।